श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओत आपण वटपौर्णिमेच्या व्रताविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत। वटपौर्णिमेचा सण हा वट सावित्रीच्या नावानेही ओळखला जातो। या दिवशी सत्यवान सावित्रीची पूजा केली जाते। या दिवशी महिला झाडाकडे मागणी घालतात की हे वडा, तुझ्याप्रमाणेच माझ्या पतीला आयुष्य मिळू दे। या झाडांमध्ये 3 देवतांचा वास आहे। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचा निवास असल्याने या झाडाची पूजाही केली जाते आणि याच वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला म्हणजे सत्यवानाला जीवदान दिल्याचे सांगितले जाते। यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवारी 21 जूनला साजरा केला जाईल। या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे 5:24 शुभ मुहूर्त सुरू होणार असून तो 10:30 असणार आहे। त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा दुपारी 12:23 सुरू होणार असून तो दुपारी 2:07 असणार आहे। त्यामुळे या कालावधीमध्ये सुवासिनी वडाची पूजा करू शकतात। आता पाहूया वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी काय करावे। तर या दिवशी सुवासिनीने सकाळी पहाटे लवकर उठून विधिवत स्नान करावे। त्यानंतर वटपौर्णिमेच्या उपवासाचा संकल्प करावा आणि स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करून पिवळ्या रंगाची किंवा नारंगी रंगाची, याबद्दल मी सविस्तर पुढे सांगणार आहोत, त्या कलरची साडी नेसावी आणि सुशोभित अलंकार परिधान करावेत। त्यानंतर घरातील देवतांची पूजा करावी, वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घ्यावेत व त्यानंतर वटवृक्षाच्या पूजेसाठी सुंदर ताट तयार करावे। त्यासाठी ताटात फुले, अगरबत्ती, कापसाची माळ, अक्षता, हळदी कुंकू, पंचारती, पाणी, पांढऱ्या दोऱ्याची गुंडी, मिठाई, पेढा, साखर, आंबा, जांभूळ, करवंद, फणस इत्यादी जे उपलब्ध फळे असतील ते घ्यावे। हे सर्व फळे उपलब्ध नसतील तर त्यापैकी कोणतेही एक फळ असावे, शक्यतो आंबाच असावा। सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी वाहून हळदी कुंकू वाहावे, कापसाची माळ, फुले, त्यानंतर गंध, अक्षता, साखर, पेढा ठेवावा। त्यानंतर वटवृक्षाचे औक्षण करून घ्यावे। तुपाचा दिवा लावताना तो उजव्या बाजूला लावावा आणि जर आपण तेलाचा दिवा लावत असेल तर तो वडाच्या डाव्या बाजूला लावावा। वडाच्या झाडाला पांढऱ्या रंगाचा कच्चा धागा बांधून 7 वेळा आपण प्रदक्षिणा घालाव्यात। भावना येऊ देऊ नये। तसेच या दिवशी वादविवाद टाळावे। या दिवशी तामसिक पदार्थांचे चुकूनही सेवन करू नये। शक्यतो वडाच्या फांदीची पूजा करण्याऐवजी वडाच्या झाडाची पूजा करावी। या दिवशी हिरवा, लाल, पिवळ्या, नारंगी, निळ्या कुठल्याही कलरची साडी तुम्ही घालू शकता। फक्त पांढऱ्या आणि काळ्या रंगाची साडी या दिवशी घालू नये। या दिवशी हिरव्या काचेच्या बांगड्या घालाव्यात। जर तुमच्याकडे लाखेच्या बांगड्या असेल तर त्या तुम्ही या हिरव्या बांगड्यांच्या मध्ये घालू शकता, परंतु या दिवशी चुकूनही प्लास्टिकच्या किंवा वेल्वेटच्या बांगड्या घालू नये। आशा करते की तुम्हाला आपला आजचा हा वटसावित्रीच्या सणाबद्दलचा छोटा व्हिडिओ आवडला असेल। सर्वांना श्री स्वामी समर्थ।